WHO ही जगातली सगळ्यात मोठी आरोग्य संस्था आहे आणि त्यानुसार आपल्या दिवसभरातील एकूण कॅलरीजपैकी जास्तीची साखर किंवा फ्री शुगर ही फक्त 10% किंवा त्याच्यापेक्षाही कमीच असली पाहिजे. म्हणजे आयडियली ही 5%पेक्षा कमी ही आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये ही गेली पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे WHO नुसार यामुळे दुष्परिणाम हे काय काय होतात हे बघितले पाहिजेत. यामुळे लठ्ठपणा, टाईप 2 डायबिटीज, हृदयरोग, फॅटी लिव्हर, दातांची झीज, क्रॉनिक इन्फ्लमेशन असं बरेच व्याधी हे आपल्याला होऊ शकतात. हे संशोधनाने त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि म्हणूनच ह्याला मॉडर्न टोबॅको असं सुद्धा WHOने म्हटलेलं आहे. म्हणजे एवढे परिणाम हे तंबाखूसारखे परिणाम हे आपल्या शरीरावर साखरेने होत असतात असं WHO म्हणणं आहे. तर असं हे मॉडर्न टोबॅको म्हणजे साखर बंद करणं खरं तर खूप गरजेचं आहे, कारण आजकालच्या जीवनशैलीमध्ये खूप जास्तीची साखर ही आपल्या पोटामध्ये जात असते.